नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 20 ते 24 ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात दिनांक 20 व 21 ऑगस्ट रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची, दिनांक 22 ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच दिनांक 23 व 24 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक 20 व 21 ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तर दिनांक 22, 23 व 24 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात कमाल तापमान 26 ते 28 अंश सेल्सिअस या दरम्यान, तर किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 94 ते 98%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 82 ते 95% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 13 ते 20 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. दिनांक 19 ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाटभागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील घाटभागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच दिनांक 19 ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 20 ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाटभागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील घाटभागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 20 ते 24 ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 20 व 21 ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच दिनांक 22, 23 व 24 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात कमाल तापमान 26 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवसात किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 92 ते 98%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 78 ते 96% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 20 ते 27 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. दिनांक 19 ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार सांगली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक 20 ते 24 ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाटभागात दिनांक 20, 21 व 22 ऑगस्ट रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तर दिनांक 23 व 24 ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक 20, 21 व 22 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच दिनांक 23 व 24 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात कमाल तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअस या दरम्यान, तर किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 90 ते 95%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 81 ते 93% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 18 ते 20 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. दिनांक 19 ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यातील घाटभागासाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार दिनांक 19 ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यातील घाटभागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची, तसेच तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 19 ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 20 ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यातील घाटभागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यातील घाटभागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 21 व 22 ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यातील घाटभागासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यातील घाटभागात तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शेती सल्ला. मिरची,
मिरची पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नियंत्रणासाठी प्रादुर्भाव झालेल्या शेतामध्ये पिवळे चिकट सापळे एकरी 20 ते 25 या प्रमाणात वापरावेत. ऊस ऊस पिकावर काही ठिकाणी लोकरी मावा या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी डिपा ॲपिडिओरा 1000 अळी किंवा कोश प्रति हेक्टर या प्रमाणात सोडाव्यात, अथवा मायक्रोमस 2500 अळी प्रति हेक्टर 15 दिवसांच्या अंतराने ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यादरम्यान सोडाव्यात. हळद व आले पिकामध्ये पावसाच्या साठणाऱ्या पाण्याचा त्वरित निचरा करावा. हळद पिकामध्ये पाणी साठल्यामुळे कंदकुजीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यासाठी शिफारसीत बुरशीनाशकाची आळवणी करावी. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाटभागासाठी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलेला असल्याने घाटभागातील शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. धन्यवाद.